नमस्कार मित्रांनो, संगीत साधना चॅनलवरून मी बना जाधव सर थोडक्यात एका डोंगराची माहिती देणार आहे. त्या डोंगराचं नाव भामचंद्र डोंगर. हा डोंगर दिहो गावापासून सुदुंब्रे मार्गे वासुली मार्गे दिहूच्या उत्तरेला आहे आणि चाकण गावातून हायवेने थोडं पुढं गेलं की आंबेठाण नावाचा फाटा आहे. तिथून चाकणच्या पश्चिमेला 4 किलोमीटर हा डोंगर आहे. ज्या लोकांना या डोंगरावर जायचं आहे ते या मार्गाने जाऊ शकतील. खाली पार्किंगची व्यवस्था आहे आणि नंतर डोंगराची चढण सुरू होती. डोंगराची चढण सुरू झाल्यानंतर तिथे उजव्या हाताला सातवाहन राजाच्या गुहा आहेत, त्यांच्या काळात झालेल्या. पाण्याच्या टाक्या आहेत आणि तिथे एक शिवालय आहे. शिवालयाच्या बाहेर जो दरवाजा आहे त्याच्यावर सुंदर मूर्तीचं कोरीवकाम केलेलं आहे. तिथे बाजूला चाफ्याची झाडं आहेत. बरेच वारकरी त्या ठिकाणी राहत असतात. तिथून पुढे गेल्यावर अनेक पायऱ्या चढून गेल्यावर एक गुहा आहे. या गुहेमध्ये तुकाराम महाराज सुरुवातीच्या काळात जाऊन राहिले होते 15 दिवस. त्यांना तिथं भगवंताचा साक्षात्कार झाला होता. ती गुहा अजूनही पाहण्यासारखी आहे. या पद्धतीने हा डोंगरावर जायचं असेल तर स्वतःची न्याहारी बरोबर घेऊन गेलं तर आणखीन त्याचा आपल्याला फायदा होईल. पाण्याची सोय आहे. तरी मित्रांनो, या भामचंद्र डोंगरावर तुकोबांनी वृक्षवल्ली सगळे सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती, अजूनही त्याचा साक्षात्कार या डोंगरावर होतो. तरी मित्रांनो, या डोंगराचा अवश्य लाभ घ्या. नमस्कार.